नमस्कार, देशरत्तीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। अवैध धंद्यातील वादावरून मुकुंदवाडीमध्ये 2 गटात गँगवार उफाळला। यात हेल्मेट मुक्या आणि बालाजी हे मुख्य आरोपी आहेत। यात हेल्मेट बालाजीवर प्रत्येकी 46 गुन्हे तर मुक्यावर 16 असे 3ही आरोपींवर तब्बल 108 गुन्हे दाखल आहे। या तिघांना छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने 10 तासांचा सापळा रचून मुंबईतून अटक केली आहे। नकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे न पाठवण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला पुरवठा विभागाच्याच कर्मचाऱ्याकडून 11,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर कार्यरत असलेले प्रदीप प्रीतम केदार याला 11,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्याचा लाचलुचपत विभागाला यश आला। शिर्डी येथील साईबाबा संस्थानने दिनांक 10 एप्रिल पासून साईबाबांच्या मूळ चर्म पादुका दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे। 15 दिवसात पादुका 2000 पेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करणार आहे। आता या निर्णयाला शिर्डीतील काही ग्रामस्थांचा छुपा विरोध तर काहींचा उघड पाठिंबा आहे। तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याविषयी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केली आहे। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून पतीने खून केल्याचा प्रकार शिराळा तालुक्यातील मांगले या गावी घडला। या प्रकारानंतर पतीने भावाच्या सांगण्यावरून समक्ष पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुलीही दिली। 6 वर्षाच्या मुलाने ही हकीकत चुलत्याला सांगताच हा प्रकार समोर आलाय। सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या बदलीनंतर प्रभारी आयुक्त पदासाठी 1.5 दिवसाचा खेडखंडोबा निर्देशनास आला। गुप्ता यांच्या बदलीनंतर अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे गुरुवारी सायंकाळी सोपवण्यात आलेले प्रभारी आयुक्त पद 24 तास उलटण्यापूर्वीच काढून घेण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त रविकांत अडुसड यांच्याकडे प्रभारी आयुक्त पद नगर विकास विभागाने सोपवले। भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि तात्काळ कायदा पारित करावा अशी मागणी देखील त्यांनी केली। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार आक्षेपार्ह विधाने केली जातात। या मुद्द्यावर बोलताना सरकार काय बोळ्याने दूध पितं का असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी पराक्रमाची शर्थ करत दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे पोलीस कर्मचारी हुतात्मा तुकाराम ओंबडे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। राज्य सरकारच्या वतीने तुकाराम ओंबडे यांच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यातील केडंबे गावात एक भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। त्यासाठी 13.46 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिवसागणिक नवे तपशील समोर येत आहेत। पवनचक्की कंपनीच्या बाहेर करण्यात आलेल्या मारहाणीमुळे आम्ही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले या आरोपीने दिल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे। सुदर्शन घुले याचा जबाब अपूर्ण, सगळे लपवण्याचा प्रयत्न, एका स्टँडर्ड फॉर्मॅट सारखा 3ही आरोपींचा जबाब आहे असा आरोप दमानिया यांनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर यांनी कोल्हापूर पोलिसांना चौकशी दरम्यान मदत करणाऱ्या 5 जणांची नावे पोलिसांना सांगितली। पोलिसांनी त्यांना समन्स बजावले असून त्यांची सखोल चौकशी सुरू होणार आहे। त्यात नागपुरातील त्याच्या 3 सहकाऱ्यांचा समावेश आहे। मात्र कोरटकरला भेटणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे काय झाले याबाबत पोलीस विभागाकडून गुप्तता पाळली जात आहे। दमदाटी करत अपहरण करून वृद्धाच्या नावावरील जमीन बळकवण्याचा प्रकार नाशिकच्या निफाड तालुक्यातील महाजनपूर येथे घडला। याबाबत वृद्धाच्या मुलीने चुलत्याच्या विरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशरत्ती। नमस्कार।